मध्ये येणाऱ्या महाकुंभामध्ये संगम स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांनी संगम स्नान केलंय। पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाला 1,75,00,000हून अधिक लोकांनी हजेरी लावली, तर मकर संक्रांतीच्या दिवशी 3,50,00,000हून अधिक लोकांनी अमृत स्नान केलं। सध्या 50 लाखांहून अधिक लोक संगम स्नान करतायत। यवतमाळच्या अभयारण्यातनं धाराशिवमध्ये आलेल्या वाघाचा माग काढण्यात वनविभागाला यश आलंय। भूम तालुक्यामध्ये या वाघाचं दर्शन झालंय। या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाचं पथक येडशी आणि बार्शी अभयारण्यात पोहोचलं। वाघ मात्र पथकाला गुंगारा देत भूम तालुक्यातल्या डोंगर रांगांमध्ये पसार झाला। या भागात वाघाचं दर्शन झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। संपूर्ण राज्यभरातल्या आणि देशभरातल्या सविस्तर घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण बघितल्या। यानंतरच्या बुलेटिनमध्ये अशाच काही बातम्यांचा आपण वेगवान आढावा दुपारच्या 100 बातम्यांमध्ये घेऊयात। मात्र त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। महाराष्ट्रात ऑपरेशन टायगरची चर्चा, उबाठाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात। सूत्रांची न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझिव्ह माहिती। अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। पुण्यात कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दादांनी पवारांच्या शेजारी असलेली नावाची पाटी बदलण्यास सांगितल्यामुळे चर्चांना उधाण। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे, सुनावणी आधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला। केज न्यायालयासमोर जामिनासाठी केला होता अर्ज। बाळासाहेब ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेला पुळका, मात्र हिंदुत्वाचा ढोंग बंद करून बाळासाहेबांना भारतरत्न द्या, खासदार संजय राऊतांची मागणी। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर, आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी साधणार संवाद। नालासोपाऱ्यातील अनधिकृत इमारतींवरती तोडक कारवाईला सुरुवात झाली। न्यायालयाच्या आदेशानंतर 41 इमारती तोडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते। त्यातील 34 इमारतींवरती हातोडा चालवला जातोय, त्यामुळे ही कारवाई सुरू होताच रहिवाशांनी संताप व्यक्त करत कारवाईला विरोध केला। आज नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत 41 इमारतींवरती हातोडा चालवण्याचे न्यायालयानं आदेश दिल्यानंतर आज 34 इमारती जमीनदोस्त करण्याचं काम सुरू झालंय। मोठा पोलीस बंदोबस्त तिथे ठेवण्यात आलाय। आज 18 साल के दिन हो गया, आपने नहीं उनको लेकर था, ये निकल था, अभी निकल हो गया। हम लोग के घर के लिए घर कर रहे हैं। आज कहीं में कहीं था, इसकी बदले दे देते, हम लोग भी संतोषित हो जाते। नहीं बड़ा देते, छोटा तो देते, हम लोग को झोपड़ी भी दे देते कि हम लोग कहीं अब आज भी रोड पर रहेंगे तो अच्छा लगेगा सरकार को। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये येणाऱ्या महाकुंभामध्ये संगम स्नान करण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत। आतापर्यंत 10 कोटींहून अधिक लोकांनी संगम स्नान केलंय। पौष पौर्णिमेच्या पहिल्या स्नानाला 1,75,00,000हून अधिक लोकांनी हजेरी लावली, तर मकर संक्रांतीच्या दिवशी 3,50,00,000हून अधिक लोकांनी अमृत स्नान केलं। सध्या 50 लाखांहून अधिक लोक संगम स्नान करतायत। यवतमाळच्या अभयारण्यातनं यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांचा मोठा कट उधळलेला आहे। सीआरपीएफनं भूसुरुंग स्फोटामध्ये उडवण्याचा प्रयत्न फसलेला आहे। भूसुरुंग स्फोट करण्याचा प्रयत्न माओवाद्यांनी केलेला होता, तसा त्यांनी प्लॅन केला होता, पण हा प्लॅन उधळून लावलेला आहे। तर छत्तीसगडमध्ये हा जो कट आहे तो उधळून लावण्यात आलेला आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी
हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महेश तिवारी. महेश, काय सांगाल, छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणण्याचा प्लॅन केलेला होता, पण सुरक्षा दलांनी तो उधळून लावल्याचं दिसतंय. अलीकडेच माओवाद्यांच्या केलेल्या भूसुरुंग स्फोटात 8 जवान शहीद झाले होते. त्या घटनेची पुनरावृत्ती करण्याचा माओवाद्यांचा हा प्रयत्न होता. बिजापूर जिल्ह्यात बासागुडा आवापल्ली मार्गावरच्या रस्त्यावर जो आहे एका पुलाच्या खाली माओवाद्यांनी हा 50 किलोचा आयईडी लावला होता. त्याची क्षमता एक मोठं बस उडवू शकते इतकी याची क्षमता होती. आतापर्यंत सगळ्यात मोठा आयईडी आहे असं बोललं जात आहे. आणि माओवाद्यांनी तो पुलाच्या खाली काँक्रीट आणि दगडाच्या खाली लपवून ठेवला होता. जवानांचं मोठं वाहन येताच त्याला रिमोटने स्फोट करून जवानांना ठार मारण्याची माओवाद्यांची योजना होती. मात्र सीआरपीएफनं सतर्कतेनं या भागात सर्चिंग केलं आणि सर्चिंग मध्ये जवानांना जेव्हा हा आयईडी दिसला तो हळूच काढून तो दुसरीकडे स्फोट करून तो निष्क्रिय करण्यात आलेला आहे. तो स्फोट झालेला आपण बघत आहोत. लाईव्ह स्फोट जो दिसत आहे आपल्याला हा निष्क्रिय करण्यासाठी केलेला स्फोट आहे. त्यामुळे हा स्फोट किती भीषण झाला असता हे या स्फोटामुळे आपल्याला दिसून येत आहे. मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती, मात्र जवानांच्या सतर्कतेमुळे ही जीवितहानी टळली आहे. निश्चितच महेश, एकूणच किती मोठा हा स्फोट झाला असता याचा अंदाज आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येऊ शकेल, मात्र ती हानी टळलेली आहे. त्यामुळे एक चांगली गोष्ट म्हणावी लागेल. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक. एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. तर काय आहे हे ऑपरेशन टायगर? तर उबाठाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कायदेशीर सल्ल्यानंतर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. उबाठा सेनेला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. न्यूज18 लोकमतकडे ही एक्सक्लुझिव्ह माहिती आली आहे. उद्या अमित शहा महाराष्ट्रात आहेत आणि अमित शहांच्या ग्रीन सिग्नल नंतर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर कोण कोण शिवसेनेच्या गळाला लागणार? तर ही काही संभाव्य नावं. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांचं देखील नाव आहे. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अशी 6 खासदारांची नावं आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं शिवसेनेत ते प्रवेश करणार अशी माहिती एक्सक्लुझिव्ह न्यूज18 लोकमतला मिळाली आहे सूत्रांकडनं. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज18 लोकमत. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला आरोपी वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरनं पुण्याला गेला होता का, असा सवाल उपस्थित केला जातोय. या संदर्भात पुष्टी करणारं सीसीटीव्ही फुटेज न्यूज18 लोकमतच्या हाती लागलंय. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरनं 3 आलिशान कार्समधनं आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर येते. बीडच्या मांजरसुंबा भागातील एका हॉटेलवरती कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरलं. या गाड्या धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव टोलनाका इथे रात्री 1:36 पास झाल्या आणि याच गाड्यांमध्ये बसून आरोपी बीडवरनं पुण्याला गेला अशी चर्चा आहे. दरम्यान ज्यावेळी पाषाण इथे सीआयडीला वाल्मिक कराड शरण आला त्यावेळी त्याच्या ताफ्यात सीसीटीव्हीमध्ये दिसणारी ही गाडी होती. त्यामुळे याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केल्याची दाट शक्यता आहे. आता आपण एक कुटुंब पीडित आणि कारवाई करणारं हे प्रशासन आहे. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं पाहिजे ह्यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे. आणि माझा कालपासूनचा मी बोलतोय कालपासून की कृष्णा आंधळे आणि ती सगळी टोळी यांच्यावर 15-15 गुन्हे आहेत आणि हे एका पक्षाच्या कार्यालयामध्ये बसतात, मिटिंग घेतात, सगळं ह्यांचं कटकारस्थान शिजतंय. एक हत्या होते माझ्या भावाची आणि तरी देखील एवढे गंभीर गुन्हे असताना या प्रशासनानं, या पोलीस यंत्रणेनं त्यांच्यावर का कारवाई केली नाही? या खुनाचे सर्वस्वी जबाबदार ही यंत्रणा आहे. मी आज बोलतो तुम्हाला, ह्याच्या अगोदर बोललो नाही मी, की त्यांना जर अभय दिलं नसतं तर हा खून झाला नसता. मुंबईतल्या 3 कलाकारांना पाकिस्तानमधनं धमकीचा मेल आलेला आहे. राजपाल यादव, रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांना ही धमकी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी राजपाल यादव यांच्या तक्रारीवरनं FIR दाखल केली आहे. पोलिसांकडे टीव्ही अभिनेत्री सुगंधा मिश्रा आणि कोरिओग्राफर रेमो यांची देखील तक्रार आली आहे. तर ईमेल करणाऱ्यानं ईमेलच्या शेवटी बिष्णू लिहिल्याचा दावा सूत्रांनी केलाय.
प्राथमिक तपासात ईमेल करणाऱ्यांना पाकिस्तानमधनं हा ईमेल पाठवलाय. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. मात्र या योजनेचा लाभ एका बांगलादेशी महिलेनं घेतल्याचं समोर आलंय. कामाठीपुरा इथून अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एका महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला. उर्मिला खातून असे या महिलेचं नाव आहे. तिच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे 2 हप्ते आल्याचा दावा करण्यात आलाय आणि पोलिसांच्या तपासात तिचं आधार कार्ड बनावट असल्याचं सिद्ध झालंय. तो प्रश्न आपल्या देशामध्ये सगळीकडेच उत्पन्न झालेला आहे. विशेषतः मुंबई, पुणे, अशी कलकत्ता अशी जी काही शहरं आहेत त्या शहरामध्ये देखील, दिल्ली वगैरे ठिकाणी ही लोक येत आहेत. त्यांना शोधण्याचं काम आणि त्यांना परत पाठवण्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. हे सगळ्या एकंदरीत तपासावरून सिद्ध झालेलं आहे आणि आम्ही मागच्या वेळेस आम्हाला मर्यादित वेळ होता, त्याच्यावर लाडकी बहिणाचं आम्हाला आधार कार्डशी लिंकअप करायचं होतं. ते दुर्दैवाने आम्हाला करता आलं नाही कारण वेळ कमी होता. आता त्याच्या संदर्भामध्ये खरोखरी ज्या लाडक्या बहिणीला तो लाभ द्यायचा आहे तो लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आम्ही हळूहळू पावलं उचलली. एक महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यामध्ये ऑपरेशन टायगर राबवलं जाणार आहे. तर काय आहे हे ऑपरेशन टायगर? तर उबाठाचे 6 खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कायदेशीर सल्ल्यानंतर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती मिळते. उबाठा सेनेला लवकरच मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. न्यूज 18 लोकमतकडे ही एक्सक्लुझिव्ह माहिती आली आहे. उद्या अमित शहा महाराष्ट्रात आहेत आणि अमित शहांच्या ग्रीन सिग्नल नंतर पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर कोण कोण शिवसेनेच्या गळाला लागणार? तर ही काही संभाव्य नावं. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांचं देखील नाव आहे. यवतमाळ वाशिमचे खासदार संजय देशमुख, नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, मुंबई उत्तर पूर्वचे खासदार संजय दिना पाटील, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर अशी 6 खासदारांची नावं आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं शिवसेनेत ते प्रवेश करणार अशी माहिती एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे सूत्रांकडनं. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेचच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज 18 लोकमत.